अजित पवारांच्या अपघातासंदर्भात मोठी बातमी आहे। दादांच्या अपघात प्रकरणी VSR वर DGCAने मोठी कारवाई केली आहे। आपण थेट जाऊया राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार पक्षाचे अजित पवारांच्या पक्षाचे आमदार अमोल मिटकरी आपल्याशी फोनद्वारे जोडले गेलेले आहेत। अमोलजी, आपण बघतोय की DGCAने VSRच्या उड्डाणांवर बंदी घातलेली आहे। तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे सांगवर? दादा गेल्याच्या 1 महिन्यानंतर DGCAला जर या चुका दिसत असतील तर दादांचा जीव हा कोणाच्या चुकांमुळे गेला तर हा स्पष्टपणे DGCAच्या चुकांमुळे गेला। गुन्हा कोणावर दाखल केला तर VSR कंपनीवर दाखल केला। अटक कोणाला केली आहे का आतापर्यंत तर कोणावरच केलेली नाही। शोकॉस कोणाला दिलाय तर VSR कंपनीला। अहो, फक्त विमानाची उड्डाणं थांबून दादा परत येणार नाहीत, हा आमचा लढा आता इथून सुरू झालाय। आमदार रोहित पवारांनी ज्या पद्धतीनं पत्रकार घेऊन या DGCAवर शंका उपस्थित केल्या होत्या त्यामध्ये तथ्य आहे। DGCAच्या परवानगीशिवाय VSRचे विमान उडाले नाहीत। त्यामुळे अजितदादाच्या विमानाचा घातपात आणि त्यात झालेला दुर्दैवी सगळ्यांचा मृत्यू याला कारणीभूत हे DGCA कंपनी आहे। त्यामुळे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा सर्व अधिकाऱ्यांवर DGCAच्या दाखल झाला पाहिजे। VSR कंपनीचे उड्डाण बंद करून हा लढा थांबणार नाही। हा लढा आता सुरू झालेला आहे। मिटकरीजी, म्हणजे नियमांचं उल्लंघन झालंय हे तरी आता स्पष्ट झालेलं आहे। 100% त्यांनी कबूल केले ना। आणि आम्ही सुरुवातपासून म्हणत होतो त्यावेळेस आम्हाला वेडच काढत होते काही मोठी लोक, मोठे नेते राज्यामधले की मूर्ख आहेत म्हणून। आम्ही मूर्खपणा काय केला? आम्ही फक्त प्रश्न विचारतोय, DGCAच्या परवानगीशिवाय VSRची विमानं उडाली कशी? आज कबूल केलं ना VSRची विमानं नादुरुस्त होती म्हणून। त्यामुळे दादाचा घातपात करण्यामागं सर्वात मोठा हात हा DGCAचा आहे, हे यातून स्पष्ट होतंय। पुढच्या टप्प्यावर तुमची काय मागणी आहे? आता युद्ध सुरू झालंय, त्याचा अंत काय असेल हे DGCAलाच कळणार। आणि DGCAच्या मागे जर कोणी असेल ना मास्टर माइंड, तुम्हाला मी मागेही सांगितलं आताही सांगतो, त्याच्या घरात पाळणा कोणी हलवणार नाही पुढच्या पिढीमध्ये, हे लिहून घ्या। अमोल मिटकरीजी, तुम्ही सविस्तरपणे संवाद साधलात त्याबद्दल धन्यवाद।